सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने केलेल्या भांडवली मूल्यावर आधारित आकारलेल्या घरपट्टीचे समर्थन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे। वाढीव घरपट्टीला नागरिकांचा विरोध असताना आमदारांनी समर्थन करणे चुकीचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे। घरपट्टी वाढ तसेच इतर अनेक विषयांवर आमदारांनी महापालिकेत बैठक घेतली। त्यावेळी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांना बोलावणे गरजेचे होते। मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे विकास कामांना खीळ बसत आहे। गेल्या 6 महिन्यात वॉर्डात नगरसेवकांची 1 रुपयाचीही कामे झाली नाहीत। त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवावा असे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये जो भांडवली मूल्य आधारित प्रशासनानं जी घरपट्टी सांगलीच्या नागरिकांवर जी लादली गेली आहे आणि ती घरपट्टी वाढीव घरपट्टी आहे। एका बाजूला या घरपट्टीच्या माध्यमातून सर्व सांगलीतली जनता नाराज असताना दुसऱ्या बाजूला सांगली विधानसभेचे आमदार सांगली महापालिकेमध्ये येऊन प्रेस घेतात, आयुक्तांना भेटतात व प्रेसच्या माध्यमातून जे सांगितलं जातं की घरपट्टी योग्य आहे आणि ती लोक भरायला तयार आहेत, हे कुठं तर चुकीच्या पद्धतीनं आहे असं आम्हाला वाटतं। कारण बऱ्याच संघटनांनी वाढीव घरपट्टीच्या माध्यमातून अनेकदा आंदोलनं केली, काँग्रेस पक्षानं सुद्धा आंदोलन केलं। तर या आंदोलनाच्या माध्यमातून एका बाजूला आंदोलन होत असताना प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनानं आंदोलनाच्या ठिकाणी येऊन काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना आश्वासन देण्यात आलं की ज्या ज्या चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारली आहे त्यासाठी आम्ही कमिटी स्थापन करतो आणि त्या कमिटीमध्ये सांगलीतील संघटनातले एक सदस्य व नगरसेवक व अधिकारी यांना घेऊन घरपट्टी संदर्भात कमिटी स्थापन करतो आणि काही चुका प्रशासनाकडून झाल्या त्या एकत्र विचार करून त्या संपवण्याचं काम प्रशासनानं करतो। असं असताना एका बाजूला प्रशासनानं कमिटी स्थापन करतो म्हणून सांगितलं असताना आमदारांनी येऊन घरपट्टी बरोबर आहे असं सांगणं कुठं तर चुकीचं आहे, एवढं आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे। दुसऱ्या बाजूला महापालिकेमध्ये बैठक घेत असताना पदाधिकाऱ्यांना न बोलवता ठराविक भाजपच्या नगरसेवकांना बोलवून आयुक्तांबरोबर बैठक घेणं, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं। कारण आमदार फक्त भाजपचे नसून हे सांगली विधानसभेचे सर्व नागरिकांचे आमदार लोकप्रतिनिधी आहेत। त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना बोलवणं गरजेचं होतं। आम्हाला न बोलवलं तरी चाललं असतं, निदान त्यांच्या प्रथम नागरिक असणारे महापौर आणि उपमहापौर यांना तर बोलवणं गरजेचं होतं, पण त्यांना पण बोलवण्यात नाही आलं। तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, यांचा अंतर्गत वाद कुठं तर मिटला पाहिजे। यांचा अंतर्गत वाद असल्यामुळं सांगली महापालिकेचा विकास कुठं तर थांबताना दिसत आहे आणि ह्याची सर्वात मोठी खंत आम्हाला आहे। तर चंद्रकांत दादांनी यांच्यामध्ये कुठं तर मध्यस्थी करावी आणि हा वाद कुठं तर मिटवावा, जेणेकरून सांगली शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कुठं तर विकासाच्या माध्यमातून फायदा होईल। एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे।